हेलो एंड वेलकम टू सी न्यूज। मैं हूं लता शर्मा और आप देख रहे हैं कोरोना अफेक्ट्स ये शो। इस शो में कल के पहले एपिसोड में हम आपके पास लाए थे हर्ष शाह को, जो हैं क्रिएटर ऑफ सैनी स्टैंड इन सांगली। और आज हम लेके आए हैं डॉक्टर पुरोहित, जो ENT ओरोडेंटल सेंटर के डॉक्टर गौतम पुरोहित, इन्हें हमारे शो में। सो फर्स्ट ऑफ ऑल वेरी वेलकम टू यू सर, हमारे शो में आने के लिए। मैं आपको बताना चाहती हूँ, जो डॉक्टर गौतम है वो है ENT स्पेशलिस्ट, यानी कि ईयर नोज एंड थ्रोट स्पेशलिस्ट, उसके साथ ही ओरल कैंसर स्पेशलिस्ट। सो आज हम इनसे बात करेंगे और इनसे हम बहुत सारी इन्फॉर्मेशन जानेंगे, जैसे कि देश में कोरोना वायरस, ये जो वायरस है इसने कहर मचा दिया है और इस वायरस का एक इंसान पर क्या प्रभाव पड़ता है, इसके बारे में हम बहुत सारी जानकारी जाएंगे। सो सर जी, पहले आप मुझे बताइए, जैसे कि आप हैं ENT स्पेशलिस्ट, सो जस्ट टेल मी अबाउट इट इन डिटेल। ओके, तर मॅडम, आपला सगळा प्रेक्षक वर्ग हा मराठी आहे. सी न्यूज ही आपल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये ऐकली जाते. त्यामुळे मी सगळ्याची उत्तर आणि तुमच्यासाठी जास्त चांगलं पोचण्यासाठी म्हणून आपण मराठीतच आज संवाद साधूया. तर करोना व्हायरस ज्यांनी अक्षरशः आज जगात थैमान घातलंय आणि सगळं जगच आज थांबून गेलंय, तर या व्हायरसची जी लक्षणं आहेत ती माझी जी स्पेशालिटी आहे ENT, कान नाक घसा, तर ह्याच्याशी रिलेटेड, घशाशी रिलेटेड, श्वसनमार्गाशी रिलेटेड ह्याची लक्षणे असतात. त्याच्यामुळे ह्याचे सगळ्यात कॉमन सिम्पटम्स जे आपण म्हणतो की सर्वात प्रमुख लक्षणं ती म्हणजे ताप येणे. मेजॉरिटी ऑफ पेशंट्स म्हणजे प्रामुख्याने ताप येणे हा एक जवळजवळ 70 ते 80% लोकांमध्ये सिम्पटम असतो. ताप येण्याबरोबरच कोरडा खोकला येणे, घसा दुखणे, विकनेस म्हणजे अशक्तपणा येणे, याच्याबरोबर डोके दुखणे, परत मळमळ, उलटी, ही सुद्धा काही त्याची इतर लक्षणे आहेत. ओके, सो सर, जैसे कि आपने कहा कि इसके जो सिम्टम्स हैं 70% फीवर से स्टार्ट होते हैं, लेकिन एज यू आर द ENT स्पेशलिस्ट, सो हाउ इज इट रिलेटेड टू योर प्रोफेशन? आपके ENT और कोरोना से आप क्या उसका रिलेशन है? ओके, तर बेसिकली मला काय सांगायचं की हा एक विषाणू आहे. याची लक्षणं बरीचशी आपल्या ENT, कान नाक घशा संदर्भात असली तरी ह्याला आपण एक जनरलाइज्ड डिसीज समजायला पाहिजे. हा एक स्पेसिफिक ENT डॉक्टर हेच फक्त या विषाणूशी निगडीत आहेत असं नाही आहे. परंतु जर का तुम्हाला घसा दुखत असेल, खवखवत असेल, कोरडा खोकला डेव्हलप झाला असेल किंवा ताप येत असेल किंवा इतर मी जी मगाशी लक्षणं सांगितली, ही लक्षणं जर का तुम्हाला दिसत असतील तर न घाबरता तुम्ही डॉक्टरांकडं पोचलं पाहिजे किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. बऱ्याच वेळा असं दिसून येतंय की सध्या बाहेर खूपच घबराटीचं वातावरण तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे समजा आपल्यात चुकून मागून हा आजार पॉझिटिव्ह आला, समजा स्वॅब पॉझिटिव्ह आला, म्हणजे समजा करोनाची लागण आपल्याला झाली, तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. ह्याच्यावर आता व्यवस्थित उपाययोजना आहेत. प्रशासनही त्याच्याबद्दल खूप काळजी घेत आहे. त्यामुळं घाबरून न जाता डॉक्टरांपर्यंत पोचणं आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, एंड सर, जो कोरोना वायरस के ये जो वायरस है वो सबसे ज़्यादा कौन से लोगों के लिए रिस्क है? कुठलाही विषाणू म्हणजे हा व्हायरस ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते असे पेशंट, म्हणजे डायबिटीस, उच्च रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर ज्यांना आहे, हृदयविकाराचे पेशंट्स, परत ज्यांना फुफ्फुसाचा ऑलरेडी त्रास आहे, लंगची ज्यांना लंग पॅथॉलॉजी ज्याला म्हणतो, जसं की TB झालेला असेल, किंवा जे लोक सिगरेट ओढतात त्यांचं लंग्सवर ऑलरेडी सिगरेटमुळे परिणाम झालेला असतो, ज्याला आपण COPD म्हणतो, अशा पेशंटला यापासून सर्वात जास्त धोका आहे. आणि जे माझ्या स्पेशालिटीच्या संदर्भात येतं ते म्हणजे कॅन्सर पेशंट्स. मग तो भले शरीरातल्या कुठल्याही भागाचा कॅन्सर असो. तर कॅन्सर पेशंटमध्ये नेमकं काय होतं, तर कॅन्सरमुळे ऑलरेडी पेशंटची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्याच्यात ज्या पेशंटचे उपचार चालू आहेत, जसं की किमोथेरपी, रेडिओथेरपी, अशा पेशंटमध्ये त्या औषधांमुळे टेम्पररी त्यांच्या रक्तातल्या पेशी कमी होऊन रोगप्रतिकारक शक्ती ऑलरेडी कमी झालेली असते. सो अशा पेशंटनी पर्टिक्युलरली जास्त काळजी घेणं हे गरजेचं आहे. अजून एक मला महत्त्वाचं सांगायचं आहे कॅन्सर पेशंटबद्दल, की जे कॅन्सरमधनं बरे झालेले आहेत त्यांच्या डॉक्टरांकडे दर 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी तारखा देऊन भेटी असतात, म्हणजे तारखा देऊन व्हिजिट्स असतात. तर अशा पेशंटनी सध्याच्या कालावधीमध्ये हॉस्पिटलला येण्याच्या आधी एकदा त्या तुमच्या पर्टिक्युलर डॉक्टरांशी फोनवर चर्चा करा. समजा जास्त काही प्रॉब्लेम नसेल, जास्त त्रास नसेल, तर एखाद दुसरा महिना आपल्याला ही व्हिजिट टाळता येऊ शकते.
तिथल्या लोकल डॉक्टरांना दाखवून घेऊन जर का फार काही त्रास वाटला तर मग आपल्यापर्यंत तुम्हाला पोचता येईल. ओके, बट देन जिस पेशेंट को कैंसर होता है और अभी सपोज वो ठीक हो गए हैं, लेकिन फिर भी इम्यूनिटी को मेंटेन करने के लिए, और कोरोना वायरस ये जो है जैसे कैंसर पेशेंट्स के लिए काफ़ी रिस्क है, सो उसे कैसे मेंटेन करना चाहिए इम्युनिटी को? तर फक्त कॅन्सर पेशंटबद्दलच नाही तर जनरलच इम्युनिटी म्हणजे आपली स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती या कालावधीमध्ये चांगली ठेवणं, ह्या काय किंवा इथून पुढे काय कायमस्वरूपीच आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी घरचा योग्य तो आहार, सकस आहार ज्याच्यात की फळं, पालेभाज्या, सगळी विटामिन्स असतील, दिवसातनं 2 वेळा लिंबू पाणी पिणे ज्याच्यात व्हिटॅमिन सी असतं. आता मेजॉरिटी आता आपल्या नेमकं काय करावं, काय करू नये, काय खावं, काय नाही याच्यावर व्हॉट्सॲपवर खूप मेसेजेस फिरत आहेत. कोणी म्हणतं की व्हिटॅमिन सीनी करोना होत नाही किंवा कमी होतो. खरं सांगायचं तर ह्याच्यावर कुठला अजूनपर्यंत शास्त्रीय अभ्यास म्हणजे ज्याला आपण स्टडी म्हणतो तसा जरी झालेला नसला तरीसुद्धा सकस आहार, योग्य ते विटॅमिन्स शरीरात घेणे, व्यायाम नियमित सकाळी संध्याकाळ आपल्याला सध्या बाहेर जरी जाता येत नसलं मॉर्निंग वॉकला तरी घरच्या घरी तुम्हाला योगा, प्राणायाम आणि व्यायाम हे सगळं करून आपली तब्येत चांगली ठेवता येईल. तसंच सध्या आत्ताच्या या काळात आपलं जे शारीरिक स्वास्थ्य आहे त्याच्याबद्दल मानसिक स्वास्थ्य म्हणजे मेंटल हेल्थ ही पण फार महत्त्वाची आहे. सध्या या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना सध्या वेगवेगळ्या कारणांनी मानसिक ताणतणाव सहन करावा लागतोय. तर मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी योगा, प्राणायाम, रिलैक्सेशन या सगळ्यांचा खूप उपयोग होईल. एंड सर, जैसे कि मैंने आपसे इम्यूनिटी का एक क्वेश्चन पूछा, तो जैसे फॉरवर्ड्स होते हैं मैसेजेस, कभी कोई बोलता है विटामिन सी आप खाइए, या फिर आपको डी ज़्यादा ज़रूरी है, या फिर दिस वेजिटेबल और दिस फ्रूट्स, बट देन आपको क्या लगता है जो पर्टिकुलर पेशेंट जिसको रिस्क है, फॉर एग्जांपल डायबिटीज़ जिसे है या फिर कैंसर है, उसे डॉक्टर से वो रिकमेंडेड डाइट प्लान लेना चाहिए कि फॉरवर्डेड, या फिर गूगल पे जाके उसे सारी इन्फॉर्मेशन इनहेल करनी चाहिए? एक्सेल तर आपल्या कॅन्सर पेशंट्सला हॉस्पिटलमध्ये आल्यापासून किंवा ऑपरेशन झाल्यानंतर तसेच किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी चालू असताना प्रत्येक हॉस्पिटलचे डायटिशियन असतात. तर त्या रुग्णांना तरी जो काही सल्ला आहे तो त्या पर्टिक्युलर डायटिशियनकडून मिळतो. परंतु बाकी लोकांसाठी म्हणून असं कुठला एक पर्टिक्युलर गुगलवरून प्लॅन किंवा असं काही नाही आहे जे आपण पूर्वापार ज्या पद्धती चालत आलेल्या आहेत, ज्या भारतीय आहार ज्याला म्हणतो आपण, हा अतिशय बॅलन्स्ड डाएट आहे म्हणजे सकस आहार आहे. आपल्यात ओरिजिनल भारतीय डाएटमध्ये जंक फूडचं प्रमाण अतिशय कमी आहे किंवा ते नाहीच आहे. त्यामुळे जे तुम्ही आत्तापर्यंत खात आलेला आहात तो आहार हा अतिशय चांगला आहार आहे आणि त्याला तुम्ही फॉलो करा. जंक फूड टाळा, बाहेरचं खाणं सध्या टाळा, तेलकट तिखट पदार्थ हे टाळले पाहिजेत. सध्या मांसाहाराचं प्रमाण कमीत कमी ठेवा. मांसाहारामुळं करोना व्हायरसचा प्रसार होतो असं काहीतरी चालू होतं, पण त्यातही काही फार तथ्य नाही असं समोर आलंय. पण सगळ्यावर कंट्रोल ठेवून संतुलन ठेवलं तर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील. सो सर, एज यू सेड कि 70% जो सिम्टम्स हैं कोरोना वायरस के वो हैं फीवर से रिलेटेड, यानी कि फीवर जब आता है तब वो सिम्टम्स स्टार्ट होते हैं. बट देन ऐसे कई केसेस हुए हैं, दिल्ली में हुए हैं, हमारे सांगली में भी हुए हैं, कि उन पेशेंट्स को असिम्टोमेटिक है, उन्हें कोई भी सिम्टम्स नहीं थे, लेकिन फिर भी उनके स्वाब से पॉजिटिव निकला, वो कोरोना वायरस उन्हें हो गया था. सो इसके पीछे रीजन क्या है? सो सगळ्यात महत्त्वाचं मला दर्शकांना हे सांगायचं आहे की मेडिकल सायन्समध्ये 1+1=2 असं कधीच नसतं. जसं आत्ता मॅडम म्हणाल्या की ताप आला म्हणजे करोना झाला, असं ॲक्च्युली नाही आहे. तर करोना व्हायरस ह्याची लक्षणं कुठल्याही मी मगाशी सांगितलं त्या लक्षणांनी सुरू होऊ शकतात. पहिल्यांदी ताप आला, पहिल्यांदी खोकला झाला म्हणजे करोना झाला असा समज करून घेऊ नका. आणि कुठल्याही आजाराला, कुठल्याही व्हायरसला, बॅक्टेरियाला एक इन्क्युबेशन पिरियड आपण म्हणतो. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे शरीरात आल्यानंतर ॲक्ट होण्यासाठी आणि त्याची लक्षणं बाहेर पडण्यासाठी जो वेळ लागेल त्याला इन्क्युबेशन पिरियड असं इंग्लिशमध्ये आणि मेडिकल सायन्समध्ये म्हणतात. तर या करोनाचा इन्क्युबेशन पिरियड हा साधारण 1 ते 14 दिवसांपर्यंत मानला जातो. परंतु काही लोक असेही सापडलेले आहेत की ज्यांना 14 दिवसांनंतर सुद्धा ह्याची लक्षणं आढळून आलेली आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कुठलंही लक्षण नाही याचा अर्थ आपल्यात करोना नाही असं समजू नये, किंवा सुरुवातीला ताप आलेला नाही आहे आणि त्याची बाकीची लक्षणं जसं थकवा जाणवणे, श्वासाला त्रास होणे, कोरडा खोकला येणे अशी जरी लक्षणं आढळली तरीसुद्धा आपल्यात ह्या व्हायरसची लक्षणं
आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे कुठलंही काहीही शंका वाटली तर डॉक्टरांपर्यंत पोहोचणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. एंड सर, जैसे कि ये जो वायरस है वो कंटेजियस है, एक सिंपल ड्रॉपलेट से एक पर्सन को हो सकता है. सो आप लोगों को क्या मैसेज देना चाहेंगे ताकि वो अपना ख्याल रखें और इस वायरस से बचें? ओके, तर जसं आता आपण बघतो आहे की इवन आपण फोन कोणाला लावला, रिंगटोनवर सुद्धा तुम्हाला ही सर्व माहिती मिळते आहे. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं म्हणजे तुम्ही ते उपयोगात आणणं हे महत्त्वाचं आहे. जसं की तुम्ही बाहेर पडताना मास्क लावणं हे तर अतिशय महत्त्वाचं आहे. हा मास्क कसा योग्य प्रकारे वापरला पाहिजे. बरेचसे लोक जे आपण बघतो वाहनांवरून किंवा जे लोक बाहेर फिरताना दिसतात, तर हा मास्क नाकावर नसतो, तो हनुवटीवर मास्क असतो. तर अशा हनुवटीवर असलेल्या मास्कचा उलट जास्ती धोका आहे. कधी कधी हा मास्क आपल्याला मानेवर आढळून येतो. तर मानेवरचे हनुवटीवरचे सगळे जे काही जस्ट मिनिट ते इथपर्यंतच ठेवा की ह्याच्यावर ओके. सो मास्क हा रोज धुवून वापरला पाहिजे. तुम्ही साधा कापडी मास्क किंवा घरी तयार केलेला मास्कही वापरू शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी 3 प्लाय किंवा 2 प्लाय मास्क ज्याला आपण म्हणतो, जे मेडिकलमध्ये विकत मिळतात, किंवा N95 मास्क हा वापरला तरी चालण्यासारखा आहे. पण N95 मास्कच वापरला पाहिजे असं नाही आहे. किमान बेसिक प्रिकॉशन घेण्यासाठी आपल्याला घरच्या घरी तयार केलेला कापडी मास्क वापरला तरी सफिशियंट आहे. फक्त तो योग्य प्रकारे वापरला गेला पाहिजे. मास्क हा एक भाग झाला. आपली वैयक्तिक स्वच्छता राखणे, वरच्यावर हात धुणे, हात हे साबण आणि पाणी यांनी धुणं हे मोर दॅन सफिशियंट आहे. अधेमध्ये जेव्हा पाणी आणि साबणाने काम करताना किंवा वारंवार हात धुणं शक्य नसेल तेव्हा सॅनिटायझर जवळ ठेवून अल्कोहोल बेस सॅनिटायझरचा वापर करावा. परत जेव्हा तुम्ही बाहेर जाता किंवा तेव्हा सोशल डिस्टन्सिंग हे आजकाल लॉकडाऊन मध्ये सुरुवातीला पाळलं जात होतं, पण आता बघतो की सोशल डिस्टन्सिंग थोडं कमी पाळलं जात आहे. त्यामुळं 2 व्यक्तींमध्ये जे काही योग्य ते डिस्टन्स ठेवून 3 फुटाचं अंतर ठेवून सर्व व्यवहार आपल्याला सध्या केले पाहिजेत. एंड अभी सर हमारा जो सांगली है वो ऑरेंज जोन में है फिलहाल, बट देन लॉकडाउन 3.0 कल से शुरू हुआ है, जो है 4 मई से. और जब से शुरू हुआ है तब से सारे लोग घर से बाहर निकले हैं और सोशल डिस्टेंसिंग कहिए या मास्क पहनना कहिए या फिर खुद को मेंटेन करना, खुद का ख्याल रखना, सब नहीं कर रहे हैं, कोई भी नहीं कर रहा है, जिस वजह से एक रिस्क है हमारे सांगली पर. तो उसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? क्या लगता है आपको, पेशेंट्स बढ़ेंगे कि जो सांगली है मेंटेन रहेगा? तर काल जे चित्र दिसून आलं, काल थोडी शिथिलता मिळाली आपल्या जिल्ह्याला. पण शिथिलता मिळाली म्हणल्यावर सकाळपासूनच लोक नेमकं काय काय उघडलं आहे, बाहेर काय काय चालू आहे, किंवा आता बरेच दिवस 40 दिवस घरात बसलो त्याच्यामुळे कुतूहल किंवा उत्सुकता म्हणून काल बरेच लोक बाहेर फिरताना दिसले. ओपीडीतूनही मी बघितलं तर गेले 40 दिवस चौक बऱ्यापैकी रिकामा होता, पण काल अतिशय गजबजलेला भाग होता. तर पर्टिक्युलरली जेव्हा शिथिलता मिळते तेव्हा जास्त काळजी घेणं हे गरजेचं आहे. कारण की आधी रस्त्यावर किंवा कुठल्याही भागात गर्दी कमीच होती, त्याच्यामुळे धोका कमी होता. पण आता आपल्याला जास्त खबरदारीनं वागलं पाहिजे, कारण की सर्वांनाच थोडी सूट मिळालेली आहे. काल ऐकण्यात आलं की सकाळी 6 वाजल्यापासून मद्य विक्रीच्या दुकानावर लोक लाईन लावून थांबली होती. तर मला याच्याबद्दल एक सांगायचं आहे की जरी ह्याला सूट मिळालेली असली तरी जी काही व्यसनं आहेत, मी स्वतः कॅन्सर सर्जन असल्यामुळे सांगू इच्छितो की सिगरेट, अल्कोहोल म्हणजे दारू आणि सिगरेट याच्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती ही अजून कमी होते. करोना व्हायरस हा आपल्या श्वसन मार्गावर अटॅक करतो आणि यातच आपण जर का सिगरेट, बिडी ह्यासारखी व्यसन केली तर त्याचा फुफ्फुसावर परिणाम होऊन आपली रोगप्रतिकारक शक्ती ही अजून डाऊन होऊ शकते, अजून खालावू शकते. राइट. एंड सर, जैसे कि कोरोना वॉरियर्स ये जो नाम है ये हमारे देश में काफ़ी फेमस हो रहा है, बिकॉज जो डॉक्टर्स हैं अपनी जी जान लगा के वो लोग उन पेशेंट्स का ख्याल रख रहे हैं, चाहे कोई भी पेशेंट हो, इफ़ इट्स कोरोना वायरस पेशेंट या फिर कोई भी मरीज हो, लेकिन फिर भी अपनी जान को दाव पर लगा के सब कर रहे हैं. तो यू हैव अ हॉस्पिटल, आपका खुद का सेंटर है, आप अपने एम्प्लॉयज़ का, जो भी डॉक्टर्स हैं, नर्सेस हैं, जितने भी स्टाफ है वहाँ पे, उनका आप क्या ख्याल रखते हैं, कैसे उनको मेंटेन करने के लिए रखते हैं? तर जी काळजी डॉक्टर स्वतः घेतात तेच प्रिकॉशन्स सर्व स्टाफला आपल्या इथे दिले जातात. जसं की N95 मास्क, फेस मास्क, त्याच्यानंतर जे शिल्ड म्हणतो, आजकाल शिल्ड्स यूज करतो आपण प्लास्टिकचे, जेणेकरून संपूर्ण फेस कव्हर होतो.
त्याच्यानंतर सर्जिकल गाऊन, ज्याला आपण आता PPE किट, हे आता सगळ्यांनाच माहीत झालं आहे. PPE म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स. सो PPE किट आपण यूज करतो, आपल्या स्टाफला ते किट दिलं जातं. काउंटरवरच सॅनिटायझर प्रत्येक पेशंटसाठी ठेवलं जातं. प्रत्येकच हॉस्पिटल ह्या काळामध्ये दखल घेत आहे. पण मला पेशंटला किंवा जे लोक हॉस्पिटलला व्हिजिट करतात त्यांना मी हे सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा डॉक्टरांना आणि हॉस्पिटलला कोऑपरेट केलं पाहिजे. जसं की हॉस्पिटलमध्ये येताना नेहमी 2 ते 3 व्यक्ती तरी मिनिमम बरोबर घेऊन येतो. पण या काळामध्ये एखाद्याच व्यक्तीला, जवळच्या व्यक्तीला घेऊन येणं गरजेचं आहे, जेणेकरून हॉस्पिटलमधली गर्दी कमी होईल. त्याच्यानंतर पर्टिक्युलरली ICU मध्ये पेशंटना भेटण्यासाठी खूप गर्दी केली जाते. तर ICU मध्ये असलेल्या पेशंटची रोगप्रतिकारशक्ती ऑलरेडी कमी असते, त्यामुळे ICUतल्या पेशंटला वारंवार भेटणं हे टाळलं पाहिजे. प्रत्येक हॉस्पिटलचं एक टायमिंग असतं, त्या टायमिंगमध्येच ICUतल्या पेशंटना भेटणं हे योग्य ठरेल. तसेच तुमच्या डॉक्टरांकडे जाताना अपॉइंटमेंट बेसिसवरच जा. शक्यतो डॉक्टर आजकाल अपॉइंटमेंट बेसिसवर बघणं प्रेफर करतात. ह्याचं कारण असं की ते 2 पेशंटमध्ये योग्य त्या टायमिंगचं अंतर ठेवून तुम्हाला बघतात. मधल्या वेळामध्ये सर्व तुम्हाला बघितलेली इन्स्ट्रुमेंट म्हणजे हत्यारं, त्याच्यानंतर OPDचं टेबल, ह्याचं सगळं सॅनिटायझेशन केलं जातं, योग्य ती प्रिकॉशन घेतली जाते. त्यामुळे अपॉइंटमेंट बेसिसवर डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्हिजिट करणे चांगलं राहील. और सर जी, ये जो PPE किट आपने बात की, हमारे देश में फिलहाल उसकी शॉर्टेज चल रही है, लेकिन जैसे बात करें अगर सांगली की और सांगली के हॉस्पिटल्स की, अगर आप कांटेक्ट में हैं सबके, तो आपको पता ही होगा कि PPE किट्स जो हैं हमारे सांगली में शॉर्टेज है कि सबको इनफ मिल रहा है? तर PPE किटचं सध्या फार काही शॉर्टेज जाणवत नाही आहे. PPE किट उपलब्ध आहेत, परंतु PPE किट सर्वांनीच वापरणं गरजेचं. ज्या लोकांना हाय रिस्क आहे, जसं की डॉक्टर्स, हॉस्पिटल फ्रंट काउंटर स्टाफ, बाकी ह्या लोकांनी PPE किट वापरणं अतिशय गरजेचं आहे. ओके. और जैसे कि मैंने बात की कोरोना वॉरियर्स के बारे में, तो डॉक्टर्स के साथ साथ पुलिस भी कोरोना वॉरियर्स में आती है. अगर कोई भी पुलिस ऑफिशियल हमारा शो देख रहा है, आज आपका स्पेशल इंटरव्यू देख रहा है, तो आप उस कांस्टेबल को या उस हवलदार को या उस पुलिस मैन को आप क्या कहना चाहेंगे कि वो कैसे अपना ख्याल रखे? क्योंकि वो बंदोबस्त के लिए खड़े रहते हैं, चौक्स पे खड़े रहते हैं, देखते हैं कौन आ रहा है, किससे बात करते हैं, सबसे बात करते हैं. तो आप उनको क्या कहना चाहेंगे, कैसे वो अपना ख्याल रखें? तर ह्याच्यात मी एक सांगू इच्छितो की गेल्या जवळजवळ महिनाभरामध्ये आपल्या इथलं पोलीस डिपार्टमेंट यांनी अतिशय चांगली जबाबदारी आणि चांगलं काम केलेलं आहे. त्यांचंही काम हे सगळ्यात अवघड आणि अतिशय अवघड काम आहे त्यांच्यासाठी. लोकांनी स्वतःवर या पिरियडमध्ये कंट्रोल ठेवणं आणि प्रशासनावरची आणि पोलिसांवरचं काम कमी करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. परंतु बऱ्याच वेळा असं दिसून आलं की पोलिसांना बळजबरीपणाने लोकांना घरी बसवावं लागतंय, त्यांना कंट्रोल करावं लागतंय. तर खरं तर अशी स्थिती बघायला मिळू नये. पोलिसांनी या काळामध्ये मास्क वापरणं हे तर अतिशय महत्त्वाचं आहेच. त्यांना त्यांच्या ड्युटीवर असताना फ्रिक्वेंट हँड वॉशिंग म्हणजे हात धुणं हे तरी काही सहज शक्य होत नाही, कारण की सहज शक्य होत नाही. पण त्यांनी आपल्याबरोबर सॅनिटायझर वापरणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेवणाखाण्याच्या वेळा व्यवस्थित पाळणं हेही महत्त्वाचं आहे, कारण की जेवणाखाण्याच्या वेळा जर का अनियमित असतील तर त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे रेग्युलर डाएट हा त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. सो सर, मुझे आप बताइए, आप जैसे कि ENT स्पेशलिस्ट हैं, आपका खुद का हॉस्पिटल है, तो आपने अभी तक कोई भी सांगली में कोरोना वायरस पेशेंट या सिम्टमिक कोई पेशेंट एक्सपीरियंस किया है? आप अपना एक्सपीरियंस शेयर करना चाहेंगे हमारे दर्शकों से? तर माझ्याकडे जे पेशंट्स येतात, बरेचशा पेशंटला घसा दुखणे, घसा खवखवणे हे प्रॉब्लेम तर असणारच आहेत, म्हणजे ते नॅचरलच आहे. पण आपण प्रत्येक पेशंटला पहिल्यांदा त्यांची हिस्ट्री विचारतो, त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री विचारतो, त्यांचा कोणाशी संपर्क आला आहे का, कोणाशी कॉन्टॅक्ट आला आहे का, या सर्व गोष्टी विचारून मग त्यांना आपण त्यांची पुढं तपासणी करतो. सध्या तरी OPDमध्ये असा कोणी सस्पिशियस रुग्ण आत्तापर्यंत तरी आलेला नाही आहे, परंतु प्रत्येक डॉक्टरांना गाईडलाईन्स आहेत की असे कुणाला जे काही लक्षणं कोरोनाची आहेत त्या प्रकारची लक्षणं आढळली तर आम्हाला वर इन्फॉर्मिंग सिस्टीम एक दिलेली आहे इंडियन मेडिकल असोसिएशननी. त्या इन्फॉर्मिंग सिस्टीमप्रमाणे प्रत्येक डॉक्टर हे इन्फॉर्म करत असतात. त्याप्रमाणे योग्य ते पुढे खबरदारी घेऊन
त्या पेशंटला आपल्याला घशाची तपासणी जर का करायची गरज आहे असं वाटलं तर आपल्याला रेफर करता येतं. ओके, सो सर वन लास्ट क्वेश्चन, हमारे पब्लिक के लिए, सांगली के पब्लिक के लिए आप क्या एक मैसेज देना चाहेंगे? बिकॉज लॉकडाउन 3.0 में सब बेफिक्र हो गए हैं, सब लोग कोई भी अपना ख्याल नहीं रख रहा है, घर से बाहर निकल के सोशल डिस्टेंसिंग मेंटेन नहीं कर रहा है. सो एक लास्ट मैसेज आप क्या देना चाहेंगे हमारे सांगली के लोगों के लिए? तर तसं बघितलं तर आपण भारतीय खूप कणखर आहोत. आपली इम्युनिटी ही तशी चांगली मानली जाते. तुम्हाला माहीत शॉर्ट पाहिजे की लॉंग पाहिजे? इट्स ऑन यू, इट्स ऑन यू. सो तुम्हाला माहीत असेल, परदेशातून अमेरिकेतून एखादा माणूस इथे आला तर साधं पाणी प्यायलं तरी त्याला ते पाणी पचत नाही, त्यांना तो त्रास होतो. पण आपण कुठलंही पाणी पितो, आपण कुठलंही पाणी पिऊ शकतो, पचवू शकतो. त्यामुळे आपली इम्युनिटी तशी चांगली आहे. परंतु या लॉकडाऊनमध्ये किंवा जरी लॉकडाऊन ऑफिशियली जरी 17 तारखेनंतर समजा संपला तरी त्यानंतरही आत्तापर्यंत जे आपण लॉकडाऊनमध्ये पाळत आलोय, मास्क वापरणे, पर्सनल हायजीन म्हणजे स्वच्छता बाळगणे, योग्य तो आहार घेणे, हे सर्व आपल्याला पाळलं पाहिजे. याच्याबरोबरच सोशल डिस्टन्सिंग हे पाळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण कुठेही बाहेर जातो तेव्हा आत्तापर्यंत जे आपण पाळत आलोय, आपण आत्ता ऑरेंज झोनमध्ये आहे, हळूहळू ग्रीन झोनमध्ये येऊन आपण बाहेर पडणार, अशी एक सकारात्मकता प्रत्येकाने बाळगली पाहिजे. ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि हे जे काही आपण करतोय ते इतरांसाठी कुणासाठी नसून हे स्वतःसाठी आहे, तुमच्या घरच्यांच्यासाठी आहे. प्रत्येकाच्या घरी आपले आईवडील, पालक किंवा वयोवृद्ध व्यक्ती असतात, लहान मुलं असतात. त्यामुळं आपल्याबरोबरच त्यांनाही धोका उद्भवू शकतो. त्याच्यामुळे त्यांनाही रिस्क जास्त आहे. तर मी डॉक्टर असण्याच्या नात्याने तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येकच डॉक्टर या करोनामध्ये पहिल्या दिवसांपासून कार्यरत आहे, तुमची काळजी घेण्यास कार्यरत आहे. त्याच्यामुळे डॉक्टरांबरोबरच बाकी सर्व करोना वॉरियर्स, ज्याच्यात पोलीस डिपार्टमेंट आणि इतर सर्व पॅरामेडिकल डिपार्टमेंट्स आणि अनेक गोष्टी याच्यात येतात. तर या नात्याने मी तुम्हाला हा एक सल्ला देऊ इच्छितो की आपण योग्य रीतीने योग्य ती काळजी घेऊन या करोनावर मात करणार आहोत. आपण त्या दृष्टीने पावले ऑलरेडी सगळे उचललेली आहेत. सोशल डिस्टन्सिंग ठेवून काळजी घ्या, घरी रहा, सुरक्षित रहा. तो ये थे हमारे साथ डॉक्टर पुरोहित, ENT एंड ओरोडेंटल सेंटर के डॉक्टर गौतम पुरोहित, जिन्होंने हमें कई सारी इन्फॉर्मेशन दी और बहुत ही इंपॉर्टेंट इन्फॉर्मेशन दी. और मैं उम्मीद करती हूँ कि जो भी हमारा ये स्पेशल इंटरव्यू देखेगा, जो स्पेशली कोरोना वायरस इस बीमारी के ऊपर बनाया गया था और बहुत ही सारी इन्फॉर्मेशन हमने आपको प्रोवाइड की, वो इससे कुछ सीखें और घर पर रहें. सो टिल देन हमारा चैनल देखते रहिए, सी न्यूज़ देखते रहिए, कोरोना अफेक्ट्स ये शो देखते रहिए. स्टे होम, स्टे सेफ. थैंक यू. थैंक यू.